मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहे कांद्याच्या पातीचा झुणका। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। इथे एक जुडी कांद्याची पात धुवून चिरून घेतलेली आहे। 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 वाटी बेसनाचे पीठ, मसाल्यांमध्ये जिरे, मोहरी, हळद, मीठ, तिखट, गरम मसाला, धनापूड आणि फोडणीसाठी तेल। आता इथे मिरच्यांचे आपण काप करून घेऊ, लसणाचेही काप करून घेऊ। लसणाचे काप, मिरचीचे काप, चिरलेली कोथिंबीर। कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। तेल तापलेले आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये लसणाचे काप, मिरचीचे काप घालून परतवून घेऊ। लसूण मिरचीचे काप परतवले गेले आहे, त्यामध्ये आपण कांद्याची पात घालू। भाजीवर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेऊ। कांद्याची पात चांगली परतली गेली आहे, क्वांटिटी पण कमी झालेली आहे। आता यामध्ये आपण बाकी मसाले घालू। पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला। आपण मीठ चवीप्रमाणे आत्ताच घालणार आहे। भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये आपण बेसन पीठ घालू। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। झुणक्यावर 2 मिनिटे झाकण ठेवा आणि त्याच्या आजूबाजूला 1 पळी साधारण तेल सोडा। यामुळे झुणका कढईला चिटकणार नाही। यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला। आपला कांद्याच्या पातीचा झुणका तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करू। आपला कांद्याच्या पातीचा झुणका तयार आहे। तुम्हाला अजून काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वादघरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।